आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. माझं सौभाग्य आहे. लोकप्रिय नसताना सुद्धा याच ठिकाणी येऊन दरवर्षी पालखीच्या स्वागतासाठी येत होतो आणि आता सगळ्या तमाम मायबाप जनतेच्या आशीर्वादाने, वारकरी संप्रदायाच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली जी माझं भाग्य समजतो. आपल्या सरकारच्या वतीने आदरणीय फडणवीस साहेब असेल, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असेल, आदरणीय सुनेत्रताई असेल, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब असेल, त्यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली ज्या पालख्या आज महाराष्ट्रातून दिंड्या निघाल्यात, प्रत्येक ठिकाणी वारकरी बांधवांची जबाबदारी जी आहे ती सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे निश्चित वेगळा आनंद आहे. संगमनेरमध्ये ज्यावेळेस जिल्ह्याची नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येते तर आपल्या संगमनेर तालुक्यात पारेगाव या गावाला त्याचा मान मिळालेला आहे. त्यामुळे निश्चित एक मला आनंद आहे. सरकारच्या वतीने पाण्याची परिस्थिती बघून, पावसाचा अंदाज बघून
वॉटरप्रूफ मंडपाची सोय करण्यात आली आहे, पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय करण्यात आली आहे. ज्या ज्या आरोग्याच्या बाबतीत असेल रस्त्याची सुद्धा यांनी एसटी लोकांनी मागणी केली होती. आपण तत्काळ हा रस्ता सुद्धा मंजूर करून काम करून दिला आहे. त्यामुळं वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आपलं सरकार घेतं आणि आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा सर्व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित आहेत आणि सगळे चांगल्या पद्धतीने आज पालखीचं स्वागत केलं. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले, निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.